अजितदादांनंतर राष्ट्रवादीत पॉवर गेम. पटेलांना कार्याध्यक्षपदावरून हटवलं. सुनेत्रा पवारांच्या पत्रानं राजकीय भूकंप. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल आहे का असा प्रश्न आता उपस्थित झाला आणि याला कारण ठरलंय निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवारांनी सादर केलेली राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावासमोर कुठल्याही कार्यकारिणी पदाचा उल्लेख नसल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे केवळ राज्यसभा खासदार आणि सुनील तटकरेंच्या नावापुढे लोकसभा खासदार असा उल्लेख करण्यात आलाय, तर पार्थ पवारांच्या नावापुढे जनरल सेक्रेटरी आणि जय पवार यांच्या नावासमोर नॅशनल सेक्रेटरी असा उल्लेख आहे. त्यामुळेच प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्ष पदावरून हटवलं का याची चर्चा सुरू असतानाच पार्थ आणि जय पवारांना पक्षात बढती मिळाल्यानं विरोधकांना आयतीच संधी मिळाली. राष्ट्रवादी कांग्रेस की जो लिस्ट है मैं समझता हूँ सुनेत्रा भाभी जी ने वो सही लिस्ट दी है, क्योंकि जिस प्रकार प्रफुल्ल पटेल और सुनील तटकरे भारतीय जनता पार्टी की नौकरी कर रहे हैं, वो कुछ राष्ट्रवादी का या अजित दादा का काम नहीं करे, भारतीय जनता पार्टी का काम इधर रह के करे. इसलिए सुनेत्रा ने उनको अगर निकाला होगा तो अच्छी बात. जेव्हा पक्ष एक होता ना, एक वेळ माझं नाव गळू शकत होतं, पण प्रफुल्लभाईंचं नाही. अरे पक्ष एक असताना कुणाची हिम्मत प्रफुल्लभाईंचं नाव कधी घालवायची, पण आता त्यांच्याकडे काय चाललंय मला खरंच फारशी काय माहिती नाही. दुसरीकडे अजितदादांच्या पक्षात पक्ष टेक ओव्हर करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नेत्यांना सुनेत्रा पवारांनी चाप लावलाय का अशी ही चर्चा रंगली आहे. मात्र यावर पक्षातील वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र बोलणं टाळलंय. मला पाहावं लागेल आणि अशा काही ज्या गोष्टी असेल त्या आम्ही काही मीडियामध्ये चर्चा करू इच्छित नाही, परंतु ज्या गोष्टी पक्षांतर्गत आहेत त्याच्यावर मी चर्चा करणं, कमेंट करणं बरोबर नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीची ही यादी चर्चेत आल्यानंतर खुद्द सुनेत्रा पवारांनीच त्यावर स्पष्टीकरणही दिलं. ज्येष्ठ नेत्यांची नावं यादीत नसणं ही केवळ एक क्लेरिकल मिस्टेक आहे. यादीत लवकरच सुधारणा केली जाईल असं विधान सुनेत्रा पवारांनी केलं. मात्र ही यादी समोर आल्यामुळे अजितदादांच्या निधनानंतर पटेल तटकरे विरुद्ध पार्थ पवार असा सुप्त संघर्ष पक्षात सुरू आहे का? पक्षातील अनुभवी नेत्यांना बाजूला सारून नवी पिढी पक्षाचं नेतृत्व हाती घेण्याच्या तयारीत आहे का अशी ही चर्चा सुरू झाली आहे. ही चूक खरोखरच कारकून स्तरावरची आहे की यामागे एखादी मोठी राजकीय खेळी हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.